ड्युटीवरून येऊन तर 1 तास झालेला आहे. थोडासा आराम वगैरे केला. नंतर देवाची जी आहे दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि यांनी गेले होते आज वंजारवाडीला, म्हणजेच नंदेच्या घरी. तर तिकडून येते वेळेस भाज्या घेऊन आलेल्या आहेत, दाखवते मी तुम्हाला. तर 15 दिवस पुरणाऱ्या भाज्या ह्यांनी आता आणलेल्या आहेत. तर रोज एक एक छान छान भाजी करणार मस्त. तर फायनली लातूरमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता अंगूरचं जी बाग आहे तर ते किती बहरलेलं आहे. आणि इकडे ह्यांनी गेले होते माझ्या नंदेच्या गावाला, तिकडून येते वेळेस खूप जास्त भाज्या घेऊन आलेल्या आहेत. नंतर मग ड्युटीवरून वगैरे येऊन थोडंसं आराम केला आणि फ्रेश झाले. त्याच्यानंतर मग देवाला दिवाबत्ती वगैरे लावून घेतली. आणि यांना चहाची एवढी इच्छा होते ना 6च्या टायमिंगला, तर ह्यांना चहाची इच्छा झाली होती. मग ह्यांच्यासोबत मला पण झाली आणि नंतर ह्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी चहा बनवून घेतला. तर मला पण चहाची म्हणजे जास्त सवय नव्हती अगोदर, तर आता लागली आहे. कारण ड्युटीला पण जास्त चहा पिण्यात येतो, म्हणजे दिवसातून 1-2 वेळेस पिण्यात येतोच. त्यामुळे इकडं चहा वगैरे बनवून घेतला. आणि 6-7चा टाईम जे आहे तर ते आपला स्वयंपाकाचा टाईम असतोच. म्हटलं आता चहा तर बनवून घेतलेला आहेच, तर मग स्वयंपाक पण लगेच बनवून घ्यावा. मग स्वयंपाकाची पण तयारी करायला घेतली होती मी. तर इकडं चहा आधी म्हणलं थोडंसं निवांत दोघांनी बसून चहा एन्जॉय करावा. आणि म्हणजे दिवसभर पण ह्यांनी पण ड्युटीला, मी पण ड्युटीला असल्यामुळे मग दोघांना काही टाईम स्पेंड करता येत नाही. मग जे 6चा आहे टाईम त्यावेळेस आम्ही चहा पीत असं टाईम एन्जॉय करत असतो. तर इकडे टी व्ही पण लावली होती मी. आणि ह्यांना गाणे जे आहेत तर ते खूप जास्त आवडतात. त्याच्यानंतर मग आम्ही इकडं स्वयंपाकाचं जे मेडल आहे तर ते गळ्यामध्ये घालून घेतलं. कारण प्रत्येक गृहिणीचं हेच महत्त्वाचं मेडल आहे की स्वयंपाक वगैरे बनवणं. तर माझं पण हेच होतं, म्हणून स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी अगोदर मेडल घालून घेतलं. तर पाहू शकताय तुम्ही पण. चला आता स्वयंपाक करूयात, जो बायांचा रोजचा अधिकार असतो. तर यांना गवारीच्या शेंगाची भाजी तर खूप जास्त आवडते, तर त्याच्यामुळे म्हटलं ती भाजी बनवून घ्यावी. नंतर इकडं गवारीच्या शेंगाची भाजी बनवली, त्यामध्ये थोडीशी हळद, मीठ किंवा चटणी वगैरे टाकली, थोडासा मसाला टाकला. तर अशी करते मी. आणि त्याच्यानंतर कोशिंबीर पण बनवून घेतली आणि पीठ पण बनवून ठेवलं होतं. तर चपाती बनवली होती रात्री मी. जास्त करून चपाती बनवत नाही मी रात्रीच्या जेवणामध्ये, भाकरच बनवते. पाहू शकताय मी दोघांनी जेवण केलं. आता करतात आम्ही जेवण. त्याच्यानंतर दूध पॅकेट पण आलं होतं खाली, तर ते पण घेण्यासाठी खाली गेले. थोडंसं फिरून पण त्याच्यानंतर आले लगेचच मी. थोडंसं फिरते आणि कसं आहे माहिती का, जेवण केलं की लगेच झोप पण येत नाही. त्यामुळे आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूयात. बाय, काळजी घ्या.